विठुनामाचा गजर, टाळांचा कडकडाट आणि मृदुंग या सगळ्याच्या तालावर आता सगळं वातावरण महाराष्ट्रात भक्तिमय झालेलं आहे। आणि मी आत्ता आहे पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरात, ज्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी विसावा घेते त्या मंदिरात आत्ता आपण आहोत। आपण इथे पाहिलं तर सगळी तयारी जी आहे तर ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि आत्तापासूनच सगळे पुणेकर जे आहेत तर ते इथे गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। पुण्यात ही आत्ता संत तुकाराम महाराज यांची जी पालखी आहे त्याचं यंदाचं हे 341वं वर्ष आहे आणि यासाठीच ही सगळी पालखीची तयारी आहे। पालखी येण्यापूर्वीची तर ती सगळी तयारी इथे पूर्ण झालेली पाहायला मिळते किंवा अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। आपण जर या मंदिरामध्ये पाहिलं तर वर्षानुवर्षाची परंपरा आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आता ही जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी या मंदिरामध्ये येणार आहे। संध्याकाळी 6 वाजता ही पालखी पुण्यात प्रवेश करेल आणि या भव्य आणि भक्तिमय सोहळ्यासाठी निवडुंगा विठोबा मंदिरात नेमकी काय पूर्वतयारी करण्यात आली आहे, इथलं नेमकं काय वातावरण आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या गजराने संपूर्ण नगरी दुमदुमून गेलेली आहे। अवघ्या काही तासांवर हा सोहळा येऊन ठेपलेला आहे आणि संध्याकाळी 6 वाजता तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल होणार आहे आणि त्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही या पालखीचा मुक्काम या ऐतिहासिक निवडुंगा विठोबा मंदिरात असणार आहे। तुम्ही पाहू शकता हेच ते ऐतिहासिक निवडुंगा विठोबा मंदिर आहे जिथे गेल्या 350 वर्षांची ही प्रथा परंपरा आहे आणि हा इतिहास केवळ परंपरा नाही तर पुण्याची संस्कृती आणि वारकरी संप्रदायाचा एक अतूट कणा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या मंदिराला आणि पालखी मुक्कामाला 350 वर्षांचा इतिहास आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासूनच ही संपूर्ण जी तयारी आहे तर ती करण्यात आलेली आहे। मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। फुलांची सजावट असेल, त्यासोबतच विद्युत रोषणाई असेल, हे सगळं इथे केलेलं पाहायला मिळत आहे। आणि आता जिथे आपण उभे आहोत तर इथेच या चबुतऱ्यावर जिथे ही महाराजांची पालखी ठेवली जाणार आहे तर तिथे सुद्धा सर्व स्वच्छता जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। जय्यत तयारी ही सगळी या भागामध्ये करण्यात आलेली आहे। आपण बाहेर जाऊन सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत बाहेर कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं की मागचे काही दिवसांपासून मुसळधार पावसाने पुणे शहरात हजेरी लावलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता बाहेर सुद्धा मंडप वगैरे घालण्यात आलेला आहे आणि ही सगळी तयारी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। वारकरी मंडळी सुद्धा आता हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आळंदी आणि देहूला न जाता थेट पुण्यामध्ये वारकऱ्यांनी यावं आणि पुण्यातून यांनी या वारी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे हे सगळे वारकरी जे आहेत ते 2 दिवसांपासूनच पुण्यामध्ये आलेल्या पाहायला मिळत आहेत। आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे तर ती या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली आहे। हे निवडुंगा विठोबा मंदिर आहे ज्या ठिकाणी ही पालखी आता संध्याकाळी येईल आणि हा सगळा जो सोहळा आहे तर तो इथे पार पडणार आहे। आपण पाहिलं की संपूर्ण पोलीस बंदोबस्त असेल, त्यासोबतच ज्या तयारी आहे तर ती सगळी इथे करण्यात आलेली आहे। निवडुंगा विठोबा मंदिराचा मोठा इतिहास आहे। या भागामध्ये जेव्हा सुरुवातीला वारी यायची तेव्हा निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये ही वारकरी जी पालखी आहे तर ती थांबली जायची, विसावा घ्यायची। याचं कारण म्हणजे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात निवडुंगाची झाडं होती आणि शांत वातावरण असायचं आणि त्यामुळेच हे सगळे वारकरी जे आहेत तर त्यांनी इथे सुरुवात केली यायला आणि तेव्हापासूनच अविरत परंपरा जी आहे तर ती सुरू आहे आणि आता हे 341वं वर्ष आहे। अतिशय इकडचं जर हे पाहिलं वातावरण पाहिलं तर विठ्ठलमय वातावरण हे सगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।